अवैध गॅस साठवणुकीवर पोलिसांचा धडक छापा, 75,000चा मुद्देमाल जप्त। दिग्रस शहरातील ब्रह्मपुरी परिसरात अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सक्रिय झाले होते। 28 मार्च रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दिग्रस ब्रह्मपुरी येथील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ राजू श्याम पद्मावार हा इसम घरातूनच अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलीस व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त छापा टाकला असता आरोपीच्या घरातून 10 मोठे व 2 लहान गॅस सिलेंडर, 4 रेग्युलेटर आणि वजन काटा असा एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणतेही वैध कागदपत्रे आढळून आले नाही। सदर प्रक्रिया आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस व पुरवठा विभागाकडून सुरू आहे। दरम्यान दिग्रस पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध गॅस साठवणूक किंवा जादा दराने विक्री होत असल्यास त्वरित पोलीस स्टेशन किंवा पुरवठा कार्यालयास माहिती द्यावी। अशा प्रकारच्या अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी दिग्रस 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। मुख्य संपादक शफिक हाफिज देशमुख।